ही व्हिडिओ मी माझ्या आईसाठी बनवली, जिला वाटतं की ती घरी नसताना मी उपाशी झोपतो, तर असं नाहीये भावांनो. मला असं वाटतं की जेवण बनवता येणं हे प्रत्येकाला आलं पाहिजे. मग तुम्ही युट्यूब वरची व्हिडिओ बघून बनवा किंवा युट्यूब वर व्हिडिओ टाकण्यासाठी बनवा, पण बनवा. कारण पोटासाठी नाही जगणार तर मग कशासाठी जगणार. तर घरात जे काही मला खायचं सामान भेटलं, फ्रीजवर फ्रीज खाली, ते घेतलं, धुतलं, कापलं, ठेचलं आणि टाकलं कुकर मध्ये. आजच्या व्हिडिओत बनवतोय आपण भात. मग त्याला तुम्ही बिर्याणी म्हणा, पुलाव म्हणा, मसाला भात म्हणा किंवा खिचडी भात म्हणा. ही रेसिपी अशी मास्टर शेफची रेसिपी आहे. तुम्ही वही पेन घेऊन लिहून घ्या. म्हणजे फोडणी जळली तरी चालेल, पण व्हिडिओ नीट आली पाहिजे. ही आपली एकदम दृढ संकल्पना आहे, ती नाही तुटली पाहिजे. आता मसाले टाकताना मला मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले दिसले ते क्रमानुसार मी अंदाजाने टाकले. जर तुम्हाला मसाले टाकण्यात अंदाज येत असेल तर तुम्हाला अंदाज आपला पिक्चर बघणं फार गरजेचं आहे. आता आपण बटाट्याची छाती चिरून बघू की तो शिजलाय की नाही. मेहरबान कदरदान माझी अम्मा जान, माझी व्यथा व्यक्त करण्यासाठी पेश करतो एक संगीतमय पेशकश. कसे सरतील आहे तुझ्या विना दिस माझे सरताना, आणि सांग सलतील ना. रोज भात खाता खाता उशिरानं येता जाता, आसवाने डोळे माझे भरतील ना. बस 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 भावांनो, एवढी तारीफ नका करू. मला माहितीये तुमचे कान तृप्त झाले ते ऐकून. आता खरं काम सुरू होतंय आवरा आवरीचं. मी जर हे सगळं काम नाही आवरलं ना तर माझी आई घरी येऊन माझं सगळं सामान आवरून मला घराबाहेर काढेल. म्हणजे एवढी कामं आवरलेली बघून होम मिनिस्टर मधले आदेश बांदेकर जी मला फुलाची पाकळी म्हणून पैठणी नाही तर शर्ट पीस पॅन्ट पीस तर मला नक्कीच देऊन जातील. फैसले की घडी आ गई है दोस्तो. भाताला बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणीच नाही तर तुमच्या तोंडाला धबधबे सुटतील. आणि कमेंट मध्ये कोण नाही बोलणार की भात जळलेला दिसतोय, ते व्हिडिओला फिल्टर असा आहे म्हणूनच तसं दिसतंय. बाकी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा, ब्लॉक करा, कॉपीराईट करा, रेस्ट्रिक्ट करा, काय करायचंय ते करा.